झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर तालुक्यात पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई। खड्ड्यात लपवलेला तब्बल 70 लाखांचा गांजा जप्त। पोलिसांना बघून पळणाऱ्या दोघांना केली अटक। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा गांजाची तस्करी करण्याचा हबस बनलाय। परवाच या भागातील एका झोपडीत लपवलेला 30 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केल्यानंतर आता पोलिसांनी पुन्हा मोठी धडक कारवाई केली आहे। जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करत त्यात लपवलेला 1010 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावाने किंमत सुमारे 70,70,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत लाकड्या हनुमान येथील भाईदास जगतसिंग पावरा आणि रोहिणी येथील बाटा अमरसिंग पावरा या दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। याबाबत अधीक्षक धिवरे म्हणाले, हिरे यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की लाकड्या हनुमान आणि रोहिणी गावाच्या जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण रेकी केली असता भाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकड्या हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राहणार रोहिणी या दोघांना ताब्यात घेतले असता त्याने प्रथमतः एक जागा दाखवली, त्याच्यामध्ये जेसीबी आणून आपण ते खणले असता खणल्यानंतर आपल्याला जवळजवळ 70,70,000 म्हणजे साधारणतः 41 गोण्या आपल्याला तिथे गांजा भरून असं दिसलेला आहे। त्यानुसार आपण एनडीपीएस ऍक्ट खाली आपण कारवाई केलेली आहे, दोघांना अटक केलेली आहे। हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल चत्तरसिंग खसावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे हे तपास करीत आहेत। उपनिरीक्षक मिलिंद पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, सागर ठाकूर, संदीप ठाकरे, रमेश माळी, अल्ताफ मिर्झा यांचाही या कारवाईत समावेश होता। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।